नमस्कार, आपण पाहताय एसबीएन मराठी. मी आहे आपल्यासोबत वैष्णवी भस्मे. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. अजित पवारांनी दिल्लीत सहकुटुंब भेटून शरद पवारांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. प्रफुल्ल पटेलांसह छगन भुजबळ आणि सुनील तटकरे उपस्थित. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा घेणार शरद पवार यांची भेट. दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग. बघ्याची भूमिका भोवली एसबीएन मराठीच्या दणक्याने अखेर मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांची बदली. पोलीस निरीक्षक पदी किरण रासकर यांची नियुक्ती. तासगाव तालुक्यातील वायफाय येथे पूर्व वैमनस्यातून 5 जणांवर 15 जणांच्या टोळक्याकडून तलवार हल्ला. एकाचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी. एक देश एक निवडणूक विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी. हिवाळी अधिवेशनात हे विधेयक संसदेत होणार सादर. सूत्रांची माहिती. जमावबंदीनंतर परभणीतली परिस्थिती नियंत्रणात. हिंसाचारानंतर आज सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त. धुडगूस घालणाऱ्या 40 पेक्षा जास्त लोकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. मिरजेत परभणीमध्ये झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त. समस्त आंबेडकरी समाजातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आत्मक्लेश आंदोलन. समाज कंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट. महाराष्ट्रासाठी पूर्ण सहकार्य करण्याचं पंतप्रधानांचं आश्वासन. फडणवीसांची माहिती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट. 14 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची दिली माहिती. रत्नागिरीत वायुगळतीची मोठी दुर्घटना. अनेक विद्यार्थ्यांना त्रास. रुग्णांना जिल्हा शासकीय आणि खासगी रुग्णालयात हलवलं. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा.